एक पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना त्यांची भूमिका जी काही आहे ती स्पष्ट करणार आहेत. काही क्षणांमध्येच साहेब इथे येतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका जी काय आहे याबद्दलची ती ते स्पष्ट करतील. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि एक 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 हॅलो एक अरे हॅलो 2 मिनिटं. नाही नाही सर ऐका, तुमचं काय काय चाललंय काय तुमचं नेमकं? खाली बसतो ना. हां खाली हा काय काय हे काय काय चालू काय आहे? नाही काय आहे माहिती का, हा साहेबांचा पी आहे तुम्ही ऐकलं असेल. बरोबर. काय होतं कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी हा ते बाहेर असो किंवा घरामध्ये असो किंवा कुठेही असो, मला जाऊन जरा कार्यक्रमाच्या आधी हे सगळं चेकिंग करावं लागतं. कारण काही गुण आहे अगदी त्यासाठी आपल्याला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुम्ही साहेबांचे सिक्युरिटी प्रमुख आहात तर? तुम्ही साहेबांचा सिक्युरिटी प्रमुख म्हणा, पीए म्हणा, त्यांचा बॉडीगार्ड म्हणा, त्यांची सगळे कामं जे काय असतील ते मी करतो. अच्छा ओके ओके बरं. पण मला एक गोष्ट कळली नाही की अहो घरातल्या घरामध्ये फक्त हे करण्याची काय आवश्यकता होती? नाही काय होतं ना, ते घरामध्ये असू दे किंवा बाहेर असू दे किंवा कोणत्याही ठिकाणी ते असू दे, हे मला जाऊन कार्यक्रमाच्या आधी 10 मिनिटं मला हे जाऊन करावं लागतं. त्यांच्या काळजीपोटी म्हणा, प्रेमापोटी म्हणा, किंवा त्यांचा पीए बॉडीगार्ड, हे तुम्ही त्याला काही नाव द्या, तुम्ही सिक्युरिटी प्रमुख म्हणाला, सो ते माझं कामच आहे. जायचं कार्यक्रमाच्या आधी, साहेब यायच्या आधी ते जाऊन सगळं चेक करायचं. मला खरं सांगायचं झालं तर माझ्या आधी जी आमची बेबी आहे, जी तुम्ही बघितली, अच्छा, ती माझ्या आधी येते. कारण की माझ्यापेक्षा काळजी प्रेम साहेबांवर बेबीचा आहे. तो आमच्या फॅमिलीतला, साहेबांच्या फॅमिलीतला एक महत्त्वाचा घटक आहे. सो तो आमच्या आधी इथं येतो. सो अशा पद्धतीचं ते आम्हाला करावं. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलात आणि ही संपूर्ण सिक्युरिटी आधी चेक केली. म्हणजे तुम्ही आलेले आहात म्हणजे साहेब काही क्षणांमध्ये येतीलच म्हणजे मला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आता तुम्ही त्यांचे प्रमुख आहात, आम्हा सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. तर जर तुम्ही सांगाल का की काय नेमकं झालंय, हो काय हे प्रकरण आहे? कालपासून आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झाली. नाही हो हो हो, म्हणजे मी स्वतः कालपासून हे बघतोय जे काही चाललंय, ते जे काही बातमी पसरली आहे, जे काही लोन पसरलंय महाराष्ट्रभर. मला काय वाटतं याच्याबद्दल तुमची भूमिका तुम्ही आपल्या सगळ्यांचेच सन्माननीय आदरणीय असे शिक्षण मंत्री विश्वंभर राजेश गिरके सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नमस्कार नमस्कार सर, नमस्कार. सर सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही सगळेच जण याच्याकरता जमलेलो आहोत की कालपासून हे जे लोण पेटलेलं आहे, सगळीकडे बातम्या पसरलेल्या आहेत की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झालेली आहे. काय सांगाल सर याच्याबद्दल? शिक्षण मंत्र्याची मुलगी जर नापास होत असेल तर म्हणजे काय होणार बाकी विद्यार्थ्यांचं? सर्वप्रथम तुम्हा सगळ्या पत्रकारांचे मी आभार मानतो. एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढलात. मुद्दा असा आहे की जो प्रश्न तुम्ही विचारला, तर काल परवापासून जो काही गदारोळ उठलाय, शिक्षण मंत्र्याची मुलगी नापास, शिक्षण मंत्र्याच्या घरातच अभ्यासाचा अभाव, दिव्याखाली अंधार वगैरे होतो, हो, तर मला असं वाटलं की ह्या विषयावरती समोर येऊन बोलणं फार गरजेचं आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक राजकारणी म्हणून, राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून याविषयी भाष्य करणं मला फार गरजेचं वाटलं. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेतो. तो मुद्दा असा, जी काही बातमी 2 दिवस पसरलेली आहे ती बातमी अतिशय चुकीची आहे. सत्य काय आहे ते मला असं वाटतं सगळ्यासमोर सांग. हो, जी काही बातमी पसरली आहे किंवा जे काही लोन पसरले ती चुकीची बातमी आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो. श्रावणी मॅडमांना 35% पडलेत, त्या नापास झालेल्या नाही आहेत. सो जे कोणी पसरवलंय ते सांगतीलच साहेब, पण त्या नापास झालेल्या नाही आहेत. त्यांना
टक्के पडले. 35%? म्हणजे शिक्षण मंत्र्यांची मुलगी आणि तिला 35% मार्क मिळत आहेत. नाही दादा मी थांबवतो. काय आहे तो आम्ही पेपर रिचेकिंगला टाकलाय. अच्छा. त्यामुळं मला असं वाटतंय जे काही अजून यायचं आहे रिझल्ट, खरा रिझल्ट आपल्याला कळेल, पण त्याआधीच जे काही चालू आहे ते मला वाटतंय साहेब सांगतीलच, पण तसं काही नाही आहे. म्हणजे नापास होणं 35% आहेत, प्लस आम्ही रिचेकिंगला सुद्धा टाकलंय. सो ती बातमी आपल्याला कळून जाईल, जे काही खरी आहे ते सगळं सगळ्यांसमोर येईल. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे आणि रिचेकिंग मधनं ह्यातलं जे सत्य आहे ते निश्चितपणाने यावं. आणि मला असं वाटतं की मार्क किती मिळत आहेत हे महत्त्वाचं नाहीये, तर त्यासाठी आपण त्या परीक्षेकरता किती प्रामाणिकपणानं मेहनत करतो आहोत आणि किती प्रामाणिकपणानं आपण त्या परीक्षेला सामोरं जातो आहोत. मला असं वाटतं हे महत्त्वाचं ही आहे. मेहनत महत्त्वाची, हा प्रामाणिकपणा. त्याच्या मागचं श्रावणी मॅडमांचं कष्ट, तो प्रामाणिकपणा, बरोबर. हे महत्वाचं आहे. ते डावलून जर आपण या गोष्टी अशा त्या पण चुकीच्या बातमी जर पसरवत असू तर ते मला बरोबर. वाटतं बरोबर नाही. त्याच्या मागचा प्रामाणिकपणा बघितला गेला पाहिजे असं. मला वाटतं मंत्री साहेबांनी सुद्धा अशा पद्धतीनं काहीतरी विचार करायला हवा की याच्या पुढेही मार्कांमध्ये विद्यार्थ्यांना न पाहता येता त्यांची मेहनत किती आहे, त्यांच्यात मुळात स्किल किती आहे, याबद्दल काहीतरी आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये काहीतरी बदल व्हावा पाहिजे असं आम्हाला म्हणजे एक नागरिक म्हणून वाटतं. मुळात काय शिक्षण असो काही असो मेहनत ही फार महत्त्वाची असते. बरोबर. मेहनत घेतली गेली पाहिजे. आम्ही राजकारणात प्रवेश केला हा मुळात जनतेच्या सेवेसाठीच केलेला आहे. आम्ही चांगलं काम केलं, वाईट काम केलं, टीका आमच्यावरती होतेच. मुद्दा तो नाही आहे. तर मुद्दा असा आहे की जे तुम्ही म्हणालात की धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे. बरं. तर ह्याविषयी एक अगदीच थोडक्यात सांगतो. आत्ताच एक वरती मीटिंग चालू होती. त्या मीटिंगमधूनच आता आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये आलेलो आहोत. राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी जनतेसाठी एक खूप छान अशी योजना आम्ही आणतो आहोत. ती योजना येत्या 26 तारखेला सगळ्यांसमोर येईल. वा. अतिशय महत्त्वाची आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. वा. ही योजना काय असणार आहे हे येत्या 19 तारखेपासून टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर येतच राहील. वा. त्या योजनेची घोषणा जी आहे ती आम्ही येत्या 26 तारखेला करणार आहोत. पण नक्कीच त्या योजनेचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना खूप त्याचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे. सर 10वी आणि 12वीच्या सुद्धा आता परीक्षा येत आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही उपाययोजना काही सुरू केलेल्या आहेत का? 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरती गेले काही वर्ष असं दिसून आलं की खूप प्रकारच्या अडचणी असतात. बरोबर. पुरेशी यंत्रणा तिथे अवेलेबल नसते. हां. तर या सगळ्याचा अभ्यास करून अशा प्रकारची कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना होणार नाही, जेणेकरून परीक्षा सुरळीत पार पडतील यासाठी सरकारने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. सो यंत्रणा आमची पूर्णपणे सज्ज आहे आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या परीक्षा आहेत किंवा त्यांच्या पुढची जी काही ॲडमिशनची प्रोसेस असते ती प्रोसेस सुद्धा व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडली जाईल. या पद्धतीने चांगलं काम कसं करता येईल याची एक योजना आम्ही तयार केलेली आहे आणि ती आता लवकरच येईल. सो पुन्हा एकदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने पत्रकार परिषद आहे तर मी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला अभ्यास करा, यश तुमचंच आहे. वा वा वा. धन्यवाद सर. मला असं वाटतं की इतका उत्तम आपल्याला शिक्षण मंत्री लाभलेला आहे याचं खऱ्या अर्थानं आम्हाला भाग्य आहे, भाग्यच वाटतं आहे, आम्हाला आनंद होतो आहे. पण सर आज आम्ही इथं आलेलो आहोत तर काही प्रश्न आहेत आमच्या मनामध्ये जे सातत्याने आमच्या मनामध्ये असतात, पण आम्हाला तुम्हाला विचारण्याची संधी अशी समोरासमोर कधी मिळत नाही कारण तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. मला सांगा बरं की सर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही आज एक शिक्षण मंत्री म्हणून एक कॅबिनेट मंत्रीपद मिळवलेलं आहे, तर हा प्रवास कसा आहे याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मेहनत आणि चिकाटी फार महत्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये. राजकारण आम्ही निवडलं, एक क्षेत्र आम्ही निवडलं कारण जनतेची सेवा, बरोबर, लोकांचे प्रश्न सोडवणे, त्यांना मदत करणे हा या मागचा मूळ हेतू आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं, कुठल्याही पदाची, कुठल्याही खुर्चीची अपेक्षा न ठेवता इथपर्यंत हे पोहोचलो. याच्या मागे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त हात आहे हा आपल्या जनतेचा आहे, लोकांचा आहे, त्यांच्या बरोबर. प्रेमाचा आहे की त्यांनी माझ्यावर, माझ्या कामावरती विश्वास ठेवला आणि आज इथपर्यंत या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मला आणून बसवलेला आहे. तर मला असं वाटतंय की या प्रवासात जे जे लोक मला भेटले, जे मंडळी, जी मंडळी माझ्या बरोबर होती त्यांचं मी कायमच कधी नाही. वा. कारण मला असं वाटतं की त्यांच्याशिवाय हा प्रवास कठीण होता. वेळोवेळी त्यांनी जी साथ दिली, त्या ती जी साथ मिळाली त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेलो
जो आहे. आणि जसं बॅकग्राऊंड असो नसो, मला असं वाटतं की तुमचा हेतू फार चांगला असेल तर तुम्ही त्या यशाच्या शिखरावर पोहोचता. वा वा वा, म्हणजे तुम्ही आता आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलं तेच अगदी तुमचं सुद्धा म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना गुण किती मिळत आहेत याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्यांची मेहनत आणि त्यांचा प्रामाणिकपणा. बरं, हे तर लक्षात आलं, पण तुम्हाला राजकीय तसा वारसा नव्हता, पण घरात कोणी तुमच्या पाठीशी असं उभं होतं का की बाबा चल तू कर, तुम्ही करा तुमचं काम कार्य तुम्ही चालू ठेवा, तर असं काही तुम्ही तुमच्या घरात कोणी व्यक्ती होती का? हे जे मध्ये मध्ये आणून देतात ना, एक मिनिट. खरं आहे, आम्ही पाहतच असतो की अनेक मीटिंग्स असतात, त्याच्यामध्ये एक वेगळे येतात मध्ये मध्ये येतात. असो, तर मुद्दा असा आहे की घरात कोणाचा सपोर्ट मिळाला. लहान असतानाच आई केली, बरोबर. त्यामुळे माझी मोठी बहीण अलकनंदा, तिचा फार मोठा सपोर्ट मला लहानपणापासून लाभलेला आहे. वा. तिनेच मला काय म्हणूया आपण लहानाचं मोठं केलं. अच्छा. आणि आई माझी आईच आहे ती खरं तर. त्यामुळे या आमच्या घरातनं सगळ्यात मोठा सपोर्ट इथपर्यंत या प्रवासात तिचाच आहे. मग आपण त्यांना भेटूयात का? म्हणजे आम्हाला सगळ्यांना भेटायला फारच आवडेल. तत्पूर्वी पत्रकारांना सुद्धा काही प्रश्न आहेत, तर कृपया त्यांनी विचारावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाने विचारू. बरं, ठीक आहे, हरकत नाही. तोपर्यंत आपण मॅडमना बोलवायचं का त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी? नंदाक्का कुठे? बोलू. नंदाक्का, या या या, नमस्कार नमस्कार नमस्कार. वा, या. विश्वंभर माझा धाकटा भाऊ आहे आणि माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. आज एवढ्या मोठ्या पदावरती तो आहे, एवढं त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं आहे, ह्याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि माझी इच्छा हीच आहे की यशाच्या शिखरावर माझा भाऊ राहिला पाहिजे. त्याचं यश बघणं ह्याच्यासाठीच मी त्याच्या पाठीशी आहे सदैव. वा वा वा, एक निस्वार्थ प्रेम आपल्याला याच्यातनं दिसत आहे भावा बहिणीचं, बरोबर आहे की नाही? अगदी अगदी. तुम्ही कधी काही हट्ट वगैरे करता का भावाकडे की ही गोष्ट मला हवी आहे किंवा नको आहे वगैरे, असं काही कधी? माझ्या मनातल्या गोष्टीच तो इतक्या पटकन जाणतो की हट्ट करायची वेळच येत नाही. वा. मला एखादी गोष्ट हवी आहे हे त्याला कळलं की ती गोष्ट माझ्यासमोर हजर असते. इतका माझा भाऊ माझी काळजी घेत असतो. वा 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 वा, किती छान. बरं, मला म्हणजे तुम्हाला असं विचारायचंय की राजकारणी लोक जी असतात, बरोबर आहे, त्यांचा एक दिसण्याचा चेहरा वेगळा असतो आणि खरोखरीचा एक चेहरा वेगळा असतो. तर असं काही तुम्हाला जाणवतं का कधी? कारण त्यांना विचारलं तर ते मला असं वाटतं पॉलिटिकलच उत्तर देतील आम्हाला. तर तुम्ही एक गृहिणी आहात, त्याच्यामुळे तुम्ही एक प्रामाणिक उत्तर आम्हाला द्याल असं आम्हाला वाटतंय, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो. कदाचित ते चेहरे मुखवटे हा प्रकार असूही शकतो, पण आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर आमच्या कुटुंबामध्ये एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्याकडे हा प्रकार नाही, आत एक बाहेर एक. वा. आमच्याकडे सगळ्या गोष्टी प्रेमानेच सॉर्ट आउट केल्या जातात. वा वा, म्हणजे थोडक्यात असं आहे की राजकारण हे घराच्या बाहेर आहे, घरात मात्र कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. कौटुंबिक प्रेम आहे आमच्याकडे. वा 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 वा, किती छान. आमच्या घरामध्ये वाद नाही, संवाद आहे. वा वा. बरं, आम्ही एक गोष्ट ऐकली, ही गोष्ट कितपत खरी आहे की ही जी बातमी आहे की शिक्षण मंत्र्यांची मुलगी नापास झाली, ही बातमी जी आहे ती आमच्या सूत्रांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की ही बातमी तुमच्याच घरच्यांनी कोणीतरी आम्हाला दिलेली आहे. काय बोलताय तुम्ही हो? घरातली माणसं कधी बाहेर अशा गोष्टी सांगतील का? हे विरोधकांनी केलेलं कांड आहे, रचलेलं कांड आहे आमच्या विश्वंभरच्या विरोधात, दुसरं काही नाही. आणि याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये अशी माझी प्रामाणिक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. सर, घरातनं वगैरे असं बाहेर पसरवलेलं नाही. सर, तुम्हालाही असंच वाटते की हे विरोधकांचं कारस्थान आहे म्हणून? मी मगाशी म्हणालो तसं चांगलं काम केलं वाईट काम केलं तरी विरोधक हे बोलतातच, कारण त्यांचं कामच आहे विरोध करणं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की
जे नंदाक्का म्हणाली ते बरोबर आहे. चांगल्या कामाला कुठेतरी एक गालबोट लावायची गरज असते ना, तशा प्रकारचा एक हा उठवलेला प्रश्न आहे जो कालपासून करत होता आणि म्हणूनच आज समोर येऊन बोलणं गरजेचं होतं, त्यासाठी ते केलेलं आहे. अगेन विरोधकांचं काम आहे, त्यांना त्यांचं काम करू दे, माझं काम मी करत राहतो, चांगलं काम करणं हेच माझ्या हातात आहे आणि मी ते करत राहणार. पण अगेन जसं हे म्हणेल तसं की आमच्या घरातनं ही कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची बातमी गेलेली नाही, विरोधकांनी म्हणलेलं हे षडयंत्रच होतं. काय होतं कधी कधी आपल्याला कळत नाही, पण आमची सूत्र अशी कधी चुकीच्या बातम्या देत नाहीत, पण तरी सुद्धा आमच्या सूत्राने आणखीन एक बातमी तुमच्याबद्दल दिलेली आहे. हो ताई, असं आम्ही ऐकलेलं आहे की साहेबांचा फोटो हा 24 तास तुमच्या सोबत असतोच. माझ्या ह्या धाकट्या भावाचा विश्वंभरचा फोटो माझ्याबरोबर 24 तास असतो, कारण विश्वंभर माझ्या मनात आहे, अच्छा कायम माझ्या बरोबर आहे अच्छा आणि मी त्याच्या बरोबर आहे शुभेच्छांच्या रूपाने. अच्छा अच्छा, म्हणजे मनात तो फोटो आहे असं तुमचं आहेच, म्हणणं आहे. प्रश्नच नाही. वा 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 वा, खूप छान. काय भाऊ बहिणीचं प्रेम आहे, खूपच अप्रतिम. तुम्ही बरं, ह्या घरात आम्ही आलेलो आहोत, तुम्हा दोघांना भेटलेलो आहोत, आणखीन घरातले काही सदस्य आहेत तर त्यांना भेटायला सुद्धा आम्हाला निश्चितपणानं आवडेल. नक्कीच मी माझ्या मुलीला हाक मारतो, तिची ओळख करून देतो. हो. अरे वा 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 वा. मोक्षा, मोक्षा, ये बाई. हा. मोक्षा, तुमच्या मुलीचं नाव श्रावणी आहे असं आम्हा सगळ्यांना माहिती होतं. मोक्षा माझ्या नंदाक्काची मुलगी, माझी अच्छा. भाची असली तरी ती मला मुलीसारखीच आहे. अच्छा. अत्यंत हुशार आहे हा. आणि तिचा मला अभिमान आहे. मला सांग काय. नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी सध्या MBA करते आणि लवकरच MBA संपल्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे. सो ही आता प्लॅन्स आहेत माझे, मामाच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने हे सगळं छान सक्सेसफुल होणार आहे याची काहीच शंका नाही मला. म्हणजे आता माहेरचं नाव मोठं करते, हा. पुढे जाऊन सासरचं नाव मोठं करणार आहे. वा 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 वा, किती छान. बरं, मी काय म्हणतो, आता मोक्षा सुद्धा आलेली आहे, तर जिच्याबद्दलच्या बातम्या सगळीकडे पसरत होत्या त्या श्रावणीला तुम्ही जर बोलवलं तर खूप बरं होईल. नाही ऐका विचारू ऐका ना, आपण नंतर बोलूया. मी तुम्हाला सांगेन नंतर. पण मग नाही ते काय त्याचा विषय काढला की साहेब म्हणजे चिडतील आणि ते प्रकरण जरासं विचित्र वळणार आहे. सो आपण बोलू ना त्याविषयी, निवांत बोलूत आपण, करू आपण. तुम्ही कंटिन्यू करा तो विषय, नंतर निवांत तुम्हाला मी सांगतो. बरं बरं, हरकत नाही. मला असं वाटतं की यांच्या घराबद्दल आणि यांच्या कुटुंबाबद्दल आणखीन बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला आपल्याला निश्चितपणानं आवडतील. पत्रकारांना जर का काही प्रश्न असतील तर आता प्लीज ते विचारू शकतात. काय आपण नेहमीच म्हणतो की हा महत्त्वाचा स्तंभ आहे, त्याच्यामुळे बिनधास्त प्रश्न तुम्ही विचारू शकता. नमस्कार, मी निकिता, टेलिव्हिजन खबरमधून. सर्वप्रथम तुमच्या मार्केटिंग टीमला खूप सॅल्यूट, कारण त्यांनी शिक्षण मंत्र्यांची मुलगी नापास झाली अशी बातमी कालपासून सगळीकडे व्हायरल केली आहे. सो तो एक वेगळाच मुद्दा उचलून धरला. खरं तर खूप चांगला हा मार्केटिंगचा एक फंड आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण रंगलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? काय सांगू. कुठल्याही कारण गोष्टीची तुम्ही बातमी सुद्धा एका होते, राजकारणाच्या कुठल्याही भूमिकेत गोष्टीची होता. बातमी होते म्हणून म्हटलं काय सांगू. मला असं वाटतं जे काही आता वातावरण आहे ते आपल्या सगळ्यांसमोर येईलच. त्यामुळे राजकारणी म्हणून मी फक्त एवढंच आत्ता एक सांगू शकतो की याविषयी आत्ता काही भाष्य करणं उचित होणार नाही. येणारा काळच काय असेल तो आपल्यासमोर गोष्टी स्पष्ट करून सांगेल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणी माणूस हा अशा वेळी बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रचार सभेतच या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. त्यामुळे आज या प्रश्नाचं उत्तर साहेबांनी टाळलेलं आहे. परंतु अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे. हा प्लीज. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. सध्या शाळाचा विषय खूप चर्चेत आहे आणि तुमची मुलगी नापास झाली अशा पद्धतीचं एक बातमी आम्ही ऐकली. मला हे जाणून घ्यायला आवडेल की शाळा इतक्या बंद होत आहेत आणि मराठी शाळेचा एक मुद्दा आहे.
तुमची मुलगी, तुम्ही शिक्षण मंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे, तुमची मुलगी कुठल्या भाषेच्या शाळेमधून शिकली? ती मराठी माध्यमातून शिकली की इंग्रजी मीडियममधून शिकली? शाळांचा विषय तुम्ही जो काढलात तो बरोबर आहे आणि मला असं वाटतं की यावरच बैठक घेऊन आमचं त्याच्यावरती काम सुरू आहे की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाची शाळा कशी उघडली जाईल याविषयी एक जोरदार मोहीम आम्ही राबवतो. त्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळामध्ये मी सादर करणार आहे आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं की हे जे चित्र आपल्यासमोर आता येते किंवा सातत्याने हे प्रश्न जे काही उपस्थित राहत आहेत त्यावरती एक तोडगा नक्कीच आम्ही सरकार म्हणून काढू. आणि शिक्षण मंत्री म्हणून मला असं वाटतं की शिक्षण महत्त्वाचं असतं असं मला वाटतंय. भाषा कुठलं माध्यम महत्त्वाचं नाही, पण माझं असं वाटतं की आपण माणूस म्हणून स्वतः प्रत्येक भाषा ही जपली गेली पाहिजे. आणि अर्थात प्रश्न असा आहे की आपण मराठीवर सगळेजण, तर मुलगी माझी मराठी माध्यमातून शिकलेली आहे कारण स्वतः कोल्हापूरचं आहे, माझं शिक्षण तिथलं झालेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये हे मराठीचंच वातावरण आहे. वा 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 सर. आणि मराठी शाळा जपण्यासाठी म्हणून सुद्धा एक विशेष धोरण तुम्ही राबवता आहात हे आम्हाला सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही सुद्धा एक उत्तम गोष्ट तुम्ही मराठी शाळांसाठी करता. अजून पुढे नमस्कार, मी नंदा बजाज, टेलिगप्पा मीडियामधून. माझा प्रश्न असा आहे की कालपासून जी बातमी व्हायरल होती, शिक्षण मंत्र्यांची मुलगी नापास झाली, त्यावर शिक्षण मंत्र्याने ते पद सोडलं पाहिजे की नाही, तर खरंच जर असं रिअल लाईफमध्ये झालं तर त्यावर तुमचं मत काय असेल? शिक्षण मंत्र्यांनी काय करायला हवं? हा मुद्दा माहिती का, पद हा फार वेगळं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याची कुवत ही फार वेगळी आहे. शिक्षण मंत्र्याची मुलगी म्हणून तिने 100% मार्क आणला पाहिजे असं आहे का? तसं नाही होऊ शकत. कारण त्या मुलीची कुवत, तिची शैक्षणिक पात्रता, क्षमता काय आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जसं आता आपण भेटलो होतो आज याचं कारण की कालपासून जी बातमी फिरते ती बातमी कशी खोटी आहे, विरोधकांनी कसं हे षडयंत्र रचलेलं आहे त्याच्याविषयी बोलण्यासाठी आपण इथे भेटलो होतो. तर मला असं वाटतं की पद सोडणं हा त्यावरचा उपाय नसू शकतो. विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत, शिक्षण घेण्यामध्ये काय अडचणी येत आहेत, का त्या मार्गांपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा का त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाहीत, ह्याच्या मुळाशी जाऊन काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे पद सोडणं हे अतिशय सोपं काम आहे असं मला वाटतं. तर ते न करता उलट जबाबदारीने आणखी काम करणं गरजेचं आहे. वा. आणि सर खरंच आहे, जर खरोखरीच शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला मार्क कमी मिळत असतील तर मला असं वाटतं की शिक्षण मंत्री प्रामाणिकपणे काम करतात हे सुद्धा यातनं अधोरेखित होतं. तर मला असं वाटतं की या प्रश्नामुळे हे उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. तर पुढे नमस्कार सर, मी स्वरा फिल्मी गप्पामधून. एक म्हण आहे की मुलगी शिकली प्रगती झाली, पण या प्रगतीचा अभाव खुद्द शिक्षण मंत्र्यांच्याच घरात का आहे? आणि शिक्षण मंत्री म्हणजे जनतेचा एक रिप्रेझेंटेटर असतो, पण आत्ताच आम्हाला कळलं की तुम्ही स्वतःच्याच मुलीचा दुश्वास करता. तर हे जनसामान्य लोकांनी कसं मान्य करावं? मुलगी शिकली प्रगती झाली अगदी बरोबर आहे. मुलगी शिकतेच आहे, नापास झालेली नाही हे आता तुमच्यासमोर आलेलंच आहे. आणि दुस्वास करणं किंवा तिच्याविषयी असलेली मतं जी आहेत ती मला असं वाटतं वैयक्तिक मतं आहेत. त्या नात्यांमधला काय म्हणून आपण भाग आहे तो. सो तो काय आहे, ते नातं कसं आहे हे येणाऱ्या 19 तारखेपासून लोकांपर्यंत हळूहळू जनतेपर्यंत या गोष्टी येतीलच. त्यामुळे इतक्या लवकर घाईने मी दुस्वास करतो तिचा किंवा मी तिच्याशी खूप वाईट वागतो का चांगलं वागतो याविषयी भाष्य करणं मला असं वाटते योग्य होणार नाही. बरोबर. 19 तारखेपासून आपल्या सगळ्यांनाच या गोष्टी क्लिअर होतीलच की त्यामागे नक्की भावना काय आहे. असं तर झालं नसेल ना की साधारण तुम्ही राजकारणामध्ये इतके मग्न झालात की तुम्हाला तुमच्याच मुलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही? साधारण असं होतं? हे होऊ शकतं. तुमच्या मनामध्ये असं जर काही असेल तर ते चालू ठेवा. त्याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. सर नमस्कार, नितीन मोरे येते लेट्स अप करून. जर तुम्ही आता बोललात की ती नापास नाही झाली, तिला 35% मिळाले आहेत आणि आम्ही रिचेकिंगला दिला आहे, पण हे खरं आहे की फक्त शिक्षण मंत्र्यांची मुलगी नापास झाली याच्यामुळे सत्ता जाऊ शकते आणि खुर्ची जाऊ शकते, त्याच्यामुळे हे जनतेसमोर टाकलेलं पांघरण आहे? नाही, असं काही नाही आहे. सत्ता आणि खुर्चीचा ह्याच्याशी काही संबंध नाही. मला असं वाटतं की ज्या मुलांना एक कॉन्फिडन्स असतो की मला एवढे पर्सेंटेज एवढे टक्के मिळणं गरजेचं आहे, ते जर नसतील मिळाले तर आपण सगळेच जण सर्वसामान्य घरातला मुलगा सुद्धा विद्यार्थी सुद्धा रिचेकिंगला पेपर देतातच. तसंच ह्या घरातल्या मुलींनी सुद्धा तो दिलेला आहे. त्याच्याशी शिक्षण मंत्री, सत्ता, खुर्ची याचा काही संबंध. तर सगळ्यात पहिलं तर सर लोकेश सर 9 वर्षानंतर पुन्हा एकदा झी मराठीवरती कमबॅक हा अतिशय कुणीही विचारणार नाही असा प्रश्न मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतोय.
तर कसं वाटतंय? 9 वर्षानंतर छोट्या पडद्यावरती पुनरागमन होत हा. आहे आणि तेही झी माहितीवरती. खरं तर खूप बरं वाटतंय, कारण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या या करिअरच्या काय म्हणू आपण संपूर्ण टप्प्यामध्ये यशामध्ये झी मराठीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. कारण झी मराठीवरील अनेक नावाजलेल्या मालिका ज्यांनी 800, 900, 1000 एपिसोडचे टप्पे पार केले, त्या सगळ्याचा मी एक खूप महत्त्वपूर्ण भाग राहिलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षानंतर जर का पुन्हा एकदा टेलिव्हिजन करायचं होतं, छोट्या पडद्यावरती पुनरागमन करायचं होतं, तर अशी वाहिनी, अशी मालिका, असं कॅरेक्टर करायला मिळालं, समोर आले आणि मला असं वाटतं की होकार देणं भाग पडलं की येस, हीच ती मालिका किंवा हे ते कॅरेक्टर. किती सर मस्त. आणि मी खरं सांगू का, तुम्ही ते जे सगळं कॅरेक्टर कॅरी केलं होतं, ते सातत्याने असं बोलणं आणि तो चष्मा लावणं वगैरे, त्यात तुम्ही दिसायला एवढे खऱ्या अर्थानं राजपिंडी आहात, बरोबर की नाही? ज्याला राजकारणातलं नॉलेज नसेल तो शिक्षण मंत्री नाही, मुख्यमंत्री समजून तुमचा सत्कार करेल. तर मला असं वाटतं की हे तुम्ही कसं काय कॅरी केलं, म्हणजे हे कशा पद्धतीने याचा अभ्यास केला या पात्राचा? ह्याच्यावरनं कळलं असेलच. निर्माते, दिग्दर्शक, वाहिनीचे आमच्या सगळी मंडळी यांच्याशी डिस्कशन करून कॅरेक्टरविषयीचा अभ्यास आणि मग थोडासा असं म्हणावं जसं की इतके वर्ष काम करत असल्यामुळे आलेले एक अनुभव, त्यातनं हे पात्र साकारत दिलं. थोडंसं अवघड आहे, कारण काय म्हणतो आपण त्याला की शिक्षण मंत्री आहे, खूप क्लीन इमेज असलेला माणूस आहे आणि एकीकडे घरामध्ये आपण आता बघितलं मुलीबरोबर त्याचं काय नातं आहे. सो खूप तो एक मधला हे होता, काय म्हणतो आपण त्याला धागा होता की तो पकडणं गरजेचं होतं. ते कुठेही बाप म्हणून त्याचा तिरस्कार पण वाटता कामा नये त्या कॅरेक्टरचा, आणि किंवा तो राजकारणी म्हणून त्याचा तिरस्कार पण वाटता कामा नये. सो ते साधणं फार अवघड होतं. पण मला असं वाटतं की या डिस्कशन्समुळे जसं जसं आम्ही सीन्स करत गेलो, त्यातनं हळूहळू या गोष्टी सापडत गेल्या आणि बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं चष्मा काढणं वगैरे हे असंच आहे. वा, किती छान. आणि यानंतर आता आसावरीतही ते 9 वर्षानंतर येत आहे, तुम्ही 12 वर्षानंतर येत आहे. काय सांगाल? मला सासू हवी या मालिकेनंतर तुम्ही पुनरागमन करता आहात झी मध्ये, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. झी मराठीवर मी एका तपानंतर येते. 12 वर्ष वाट पाहायला लागली मला, आणि 12 वर्षानंतर झी मराठीने मला इतक्या प्रेमाने अशी भूमिका देऊ केली की त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. माझी घर वापसी झाली असं सगळेजण म्हणतात झी मराठीवर. मधल्या काळामध्ये हिंदी मराठी हा झोपाळा झुलत होते, पण झी मराठीवरती माझी मालिका नाही आली एवढ्या काळामध्ये. तर ह्या निमित्ताने आता इतक्या दणक्यात परत सुरुवात होतीये, तर झीचे प्रेक्षक सुद्धा मला वाटतं त्यांना एक वेगळं रूप माझं पाहायला मिळेल. हो, आम्ही पाहिलंच तुम्ही किती प्रेमानं बोलताय आणि नंतर काय काय करताय ते तिकडे. पण असतंच असं प्रत्येक घरामध्ये. मला असं वाटतं राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतातच त्याच्यामध्ये. पण तुम्ही क्लीन राजकारण, छान राजकारण काय असतं हे सुद्धा आम्हाला या मालिकेच्या माध्यमातून दाखवून द्याल. त्यानंतर आता मोक्षा, काय ही बॅक टू बॅक झी सोडायचंच नाही असं हे जे तू ठरवलेलं आहेस की आता एक मालिका झाली, पुन्हा एकदा तू झी वरतीच येते आहेस, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? तर सर 9 वर्षांनी येत आहेत, ते 12 वर्षांनी. तू 9 दिवसांनी 6 महिन्यांनी. ते तर मला वाटतं की झीचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि ते तसंच राहावं. आणि झी मला विचारत नाही, मला हक्काने सांगतं की तू यायचंयस. ह्यातच मी खूपच खुश आहे आणि मला मी भाग्यशाली समजते की झी माझ्यावरती एवढा हक्क गाजवतो. आणि मला अजून छान म्हणजे दुग्ध शर्करा योग, म्हणजे हे जे मोठे दिग्गज कलाकार आहेत ज्यांना लहानपणी मी झी मराठी बघता बघता मोठी झाली, त्यांच्याबरोबर आता मला खुद्द काम करता येतं आणि काम करायला संधी झी मराठी देते. तर ह्याच्यासाठी मी आय एम मोर दॅन ब्लेस्ड. आय फील अमेझिंग. पण तू एकटी नाही आहेस, तुम्ही गँग बनवून आला. त्याचं काय त्या मालिकेतनं? हो, म्हणजे हे एक सरप्राईजच होतं माझ्यासाठी सुद्धा. कारण जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा माझ्या मैत्रिणी जसं वल्लरी आणि भूमिजा, त्या दोघीही मला सांग तू ये ना, तू पण ये. नेमकं त्यावेळेला मी बाहेर होते आणि पण ते योगायोगाने जुळून आलंच आणि आम्ही तिघी परत एकत्र आल्या. सो आय एम व्हेरी मच हॅपी की मजाच येईल आता पुन्हा येईल. वा वा वा, म्हणजे थोडक्यात या मालिकेत बहुमत तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुमचं.
आणि आता शुभकडे जाऊया. शुभ, काय म्हणशील मित्रा, तू पहिली मालिका करतोयस, ती सुद्धा झी मराठीवरती. होय, मी आता ऐकतोय सगळ्यांचं झीचं. हा. मी झीचा ऍक्च्युली पाहुणा होतो, कारण झी टॉकीजची मी फिल्म केली होती. पण आता झीने फर्स्ट सिरियल करतोय मला, मी घरातला करून घेतलाय खरं सांगायचं झालं तर. आणि माझ्यासाठी झी मराठी येणं खूप चांगलं आहे, कारण की कोल्हापूर साईडला मी तेच मागच्या वेळी मी आठवण सांगितलेली की माझे काका आत्या वगैरे कोल्हापूरला छोट्या छोट्या खेड्यांमध्ये राहतात. त्यांचं नेहमी असायचं, अरे सुम्या कवा येणार रे तू टीव्हीवर, कवा दररोज बघायचं तुला आम्ही. कारण थिएटरपेक्षा आपलं ते टीव्हीवर दररोजचं बघणं आणि आत्यासारख्या काकांसारख्या लोकांना ते खूप जवळच असतं. मग मला खूप ब्लेस्ड वाटतंय. आई अंबाबाई समोर आहेच, तिचं दररोज मला ब्लेसिंग मिळते आणि तिच्या कृपेने आणि झी मराठीवर करायला मिळते. याच्याशिवाय दुसरं मला वाटत नाही काय क्या बात आहे. आणि झी मराठीचं सुद्धा कौतुक आपण करायला पाहिजे, कारण जेव्हा कोल्हापुरातलं पात्र होतं त्यावेळेला कोल्हापुरातलाच एक रांगडा गडी त्यांनी शोधून काढला, बरोबर की नाही? बरोबर. आणि त्या मी तेच म्हणतो ना की ते माझ्यासाठी सुद्धा असं होतं की अरे झी मराठीवर जायचंय. सो मजा आहे. वा वा वा. बरं, ह्या सगळ्यांबरोबर काम करताना तुला किती कम्फर्ट वाटतंय का काय? मी टेन्शन येतंय तुझं? थोडंफार स्टार्टिंगला जसं मी म्हटलं की मी सिनेमे करून आलेलो, झीचा सिरियलचा फॉर्मॅट थोडासा मला वेगळा वाटतो. त्यामुळे माझ्यासाठी थोडंसं ते स्टार्टिंगला एक तो नर्वसनेस, थोडासा एक ते अँक्शियस आपण होतो. पण इव्हेंच्युअली मी त्यांच्या समोरच सांगतोय, असं म्हणत नाही की मी ते समोर करून बोलतोय. सगळी माणसं खरंच चांगली आहेत, मनानं लय भारी आहेत. आम्ही सेटवर सुद्धा जे काही त्यांच्याकडनं आम्हाला ॲडवाईस आहे ते मला इंडिव्हिज्युअली किंवा बाकी सगळ्यांना, आणि ते एक मजा मस्करी असते असं. त्यांबरोबर पण लोकेदाबरोबर करताना थोडंसं असायचं, पण लोकेदाबा स्वतःच एक काय म्हणू शकतो, त्यांच्याकडे एक चांगला ह्युमर आहे, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन जाता. आणि असं मॅडम बरोबर पण मजा आहे, त्या नेहमी गाईड करत असतात. आणि बाकी सगळे जर आहोतच आम्ही सगळेच. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर ना, प्रत्येक म्हणजे ते असं कुठं बसत नाही, बसताना आम्ही एकत्रच बसतो. आणि ते कॉन्व्हर्सेशन असू दे किंवा रिडिंगच्या वेळेला तर असतो, तर त्याच्या बिहाइंड द सीन सुद्धा आम्ही सगळे एकत्र असतो, टाइमपास चालू असतो, एकमेकांची खेचाखेची चालू असते. कम्फर्ट झालाय. छान छान छान. म्हणजे कास्ट, येस, हे मी रिपीट करणार परत सांगेन. वा, कास्टिंग छान आहे, मालिका सुद्धा तुमची छानच आहे, हा सेट सुद्धा फार भव्य दिव्य आहे, छान आहे. तर मला असं वाटतं की मजा येणार आहे आम्हाला पाहायला. अनेक शेड्स त्याच्यातनं आम्हाला पाहायला मिळतील. आणि या मालिकेमध्ये आणखीन काही जे प्रमुख लोक काम करत आहेत त्यापैकी सॉल प्रोडक्शन्सची ही मालिका आहे आणि संदीप फिल्म्सची फाजिल कामना आणि संदीप सिकन हे प्रोड्युसर आहेत या मालिकेचे. किरण दळवी हे दिग्दर्शक आहेत. स्क्रीन प्ले याचा किरण पल्लवी यांनी केलेला आहे आणि संवाद जे आहेत ते संदीप विश्वासराव हे लिहित आहेत. क्रिएटिव्ह म्हणून इथे ऐश्वर्या वन्ने हे काम करत आहेत. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.